नमस्कार. आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल अतिशय टेस्टी पनीर स्टर फ्राय. ही डिश आपण स्टार्टर म्हणून खाऊ शकतो किंवा साईड डिश, त्याचबरोबर अगदी लाईट डिनर म्हणून देखील याला खाल्लं जातं. इथं पहा, स्टर फ्राय बनवण्यासाठी मी 250 ग्रॅम इतका पनीर घेतलेला आहे. सोबतच एक शिमला मिरची, एक मीडियम आकाराचा कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्येच हे स्टर फ्राय बनवून तयार होतात. सर्वात आधी घेतलेला 250 ग्रॅम इतका पनीर आहे तो मी कट करून घेते. पनीर स्टर फ्राय बनवताना आपल्याला पनीर हा क्यूबमध्ये कट करायचा आहे. इथं मी 250 ग्रॅम इतका पनीर घेतलेला आहे. हा पनीर 3 लोकांसाठी आरामशीर पुरला जातो. तुम्ही जर का जास्त लोकांसाठी बनवत असाल तर पनीरची क्वांटिटी तुम्हाला थोडीशी वाढवावी लागेल. इथं पहा, घेतलेला पनीर आहे तो मी अगदी जाडसर असा कट करून घेते. जास्तही पातळ न कट करता आपल्याला याला अशा पद्धतीने क्यूबमध्ये कट करायचा आहे. त्यामुळे फ्राय बनवत असताना पनीरचे पीस तुटले जाणार नाहीत. याच पद्धतीने मी संपूर्ण पनीर आहे तो क्यूबमध्ये कट केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कांदा देखील चिरून घ्यायचा आहे. इथं मी मीडियम ते मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. आणखीन थोडासा कांदा तुम्ही यामध्ये वाढवला तरीही चालू शकतं. घेतलेला कांदा आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या पाकळ्यांमध्ये काढून घ्यायचा आहे. इथं पहा, हा कांदा आहे तो मी अशा पद्धतीने चिरून घेतला. त्यानंतर यामधल्या पाकळ्या आहेत त्या मी अशा पद्धतीने काढून घेते. कांदा पाकळ्यांमध्ये चिरून झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला एक शिमला मिरची म्हणजेच हिरव्या रंगाची जी ढोबळी मिरची असती ती देखील चिरून घ्यायची आहे. ही मिरची चिरत असताना ती देखील आपल्याला मोठ्या मोठ्या स्लायसेसमध्ये चिरायची आहे. अगदीच बारीक न चिरता आपण याला अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या पाकळ्यांमध्ये चिरून घेऊयात. यामधल्या संपूर्ण बिया आहेत त्या मी काढून घेतल्या. पनीर, कांदा आणि शिमला मिरची चिरून झालेली आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. कट करून घेतलेला संपूर्ण पनीर मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये काही फ्लेवर्स घालूयात. पाव चमच्यालाही अगदी थोडीशी कमी मिरेपूड घातली. पाव चमच्यालाही अगदी थोडंसं कमी मीठ घातलं. 1 चमचा तेल घातलं आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हा पनीर हलकासा मिक्स करून झाला की आपल्याला एका पॅनमध्ये किंवा नॉनस्टिकच्या कढईमध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे. जास्तही फ्राय न करता अगदी हलकंसं फ्राय करायचं आहे. सुरुवातीला असा हा पनीर आपण भाजून घेतला तर फ्राय करत असताना पनीरचे क्यूब आहेत ते तुटले जात नाहीत. एका बाजूने हलकासा पनीर भाजला की आपण त्याला दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात. इथं पहा, दोन्हीही बाजूने हा पनीर आहे तो मी हलकासा भाजून घेतलेला आहे. पॅनमधून बाजूला काढते. जास्त वेळही ठेवायचा नाही, नाहीतर पनीरचे क्यूब आहेत ते थोडेसे रबरासारखे होऊ शकतात. अगदी हलकेसेच भाजायचे आहेत. इथं पहा, संपूर्ण पनीर आहे तो मी पॅनमधून बाजूला काढून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवते. कढईमध्ये फोडणी करता 1 पळी इतकं तेल घालते. जास्तही तेल घालण्याची आवश्यकता नाही. अगदी कमी तेलामध्येच हा फ्राय बनवून तयार होतो. तेल छान गरम झालं की यामध्ये अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. इथं पहा, साधारणपणे 14 ते 15 इतक्या मीडियम आकाराच्या मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या. त्या अगदी बारीक बारीक चिरून घेतल्या. लसूण हलकासा परतला की यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. लहान मुलं खाणार असतील तर थोडीशीच हिरवी मिरची घाला. मिरची आणि लसूण परतून झाला की यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची घालूयात. ते देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांदा आणि शिमला मिरची आपल्याला थोडीशी हाय गॅसवरतीच परतून घ्यायची आहे. जास्तही लो गॅसवरती परतायची नाही, नाहीतर ते जास्त सॉफ्ट होतं. इथं पहा, कांदा शिमला मिरची परतून झालेली आहे. लगेच आपण यामध्ये पनीरचे क्यूब घालूयात. सोबतच आपण यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करणार आहोत. तिखटासाठी लाल मिरची पावडर आणि रंगासाठी बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे. आवडीनुसार तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता. चवीकरता थोडंसं मीठ घातलं. पनीर फ्राय करताना देखील मिठाचा वापर केलेला होता. 1 ते 2 चिमूटभर इतकी मिरेपूड घातलेली आहे. अगोदर देखील मिरेपूड घातलेली होती, त्यामुळे इथं बेतानेच वापरायची, कारण मिरेपूड थोडीशी तिखट असते. संपूर्ण मसाले घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. अगदी हलक्या हाताने याला मिक्स केल्यानंतर यामध्ये पाव चमचा इतका डार्क सोया सॉस आणि पाव चमचा व्हिनेगर घातलं. सोया सॉस आणि व्हिनेगर घातल्यानंतर देखील याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी हा स्टर फ्राय आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. इथं पहा, अधूनमधून हलवत याला मी थोड्या वेळासाठी फ्राय करून घेतलं.
त्यानंतर बघा याला रंग काय सुंदर आलेला आहे आणि खरंच याचा सुगंध तर हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जसा फ्राय मिळतो ना तसाच येत आहे. सर्वात शेवटी आपण रिंग्समध्ये चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे पांढरे तीळ घालूयात आणि एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. इथं बघा आपला अतिशय टेस्टी असा रेस्टॉरंट स्टाईल पनीर स्टर फ्राय बनून तयार झालेला आहे. हा स्टर फ्राय तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून किंवा अगदीच लाईट डिनर पाहिजे असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. लहान मुलांना तर खूप आवडतो. रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यापेक्षा आपण घरच्या घरीच असा हा स्टर फ्राय नक्कीच बनवू शकतो. एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर बघा याला रंग काय सुंदर आलेला आहे. यामधला पनीर देखील खूप छान असा फ्राय झालेला आहे. बघता क्षणी हा फ्राय खाऊसा वाटत आहे, इतका टेस्टी बनून तयार होतो. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला पनीर स्टर फ्राय एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.